तर चला आज करूयात लाल भोपळ्याचा वापर करून उपवासाला अगदी मनात येईल तेव्हा केव्हाही करून खाता येईल असा मस्त खमंग कुरकुरीत पदार्थ। अतिशय झटपट बनवून तयार होतो, त्यामुळे मनात येईल तेव्हा केव्हाही भूक लागली की हा पदार्थ तुम्ही अगदी झटपट बनवून तयार करून खाऊ शकता। लाल भोपळ्याचा वापर केलेला असल्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे, खायला सुद्धा अतिशय खमंग आणि कुरकुरीत लागतो। याला तुम्ही उपवासाचा धिरडं किंवा उपवासाचा डोसा असं सुद्धा म्हणू शकता। तर हा उपवासाचा मस्त खमंग कुरकुरीत पदार्थ बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे बघा मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये घातलेली आहे 1 वाटी भगर, यालाच वरईचे तांदूळ सुद्धा म्हणतात। याला मी 2-3 मिनिटांसाठी मंद ते मध्यम गॅसवरती छान खरपूस भाजून घेतलं। त्यानंतर आहे ना भगर मी थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि मिक्सरवर फिरून याची छान अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे। आता ही वरईच्या तांदळाची पावडर आता आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे। यानंतर इथे बघा एक मध्यम आकाराचा कच्चा बटाटा घेऊन मी त्याची साल काढून घेतली होती आणि बटाट्याच्या फोडी काळ्या पडू नये याकरता पाण्यामध्ये भिजत ठेवलेल्या होत्या। त्यातलं पाणी बाजूला काढून घेतलं, बटाट्याच्या फक्त फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्या आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून छान अशी याची आहे ना फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे। तर बटाट्याच्या फोडी मस्त अशा मिक्सरवर फिरून याची बारीक पेस्ट तयार करून झाल्यानंतर आता आपण सुरुवातीला जे वरईचं पीठ तयार करून घेतलेलं होतं ते मी यामध्ये घातलेलं आहे। याला चमच्याने थोडंसं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये घालूयात 2 चमचे ताजं दही। तर 2 चमचे दही मी यामध्ये घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे। ज्या वाटीने भगर मोजून घेतली होती ना त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी मी पाणी यामध्ये घातलं। सुरुवातीला याला चमच्याने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग याला आपल्याला मिक्सरवर फिरून याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर हे बघा हे सगळं मी मिक्सरवर फिरून घेतलं आणि दाटसर असं याचं छान बॅटर तयार करून झालेलं आहे। आता हे आपल्याला एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। छान असं सगळं मिक्सरवर फिरून याचं बॅटर तयार करून झालं की आता यामध्ये घालूयात 1 ते 1 वाटी लाल भोपळ्याचा किस, 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, उपवासाला खात असाल तर अर्धा चमचा जिरं आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालायची। सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ। आता घातलेलं सगळं साहित्य यामध्ये चांगलं मिक्स आपल्याला करून घ्यायचं आहे। आपण घेतलेलं सगळं साहित्य यामध्ये व्यवस्थित मिक्स करून चांगलं एकजीव करून झालेलं आहे आणि हे असं छान बॅटर तयार झालंय। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चिमूटभर खाण्याचा सोडा। खाण्याचा सोडा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण पदार्थ छान जाळीदार आणि हलका फुलका मौसूत व्हावा याकरता मी यामध्ये खाण्याचा सोडा घातलेला आहे। सोडा घालायचा एकाच डायरेक्शनमध्ये याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून फेटून घ्यायचं आहे आणि हे बघा हे असं छान दाटसर आपलं बॅटर तयार झालं। आता लगेचच आपण उपवासाचे धिरडे किंवा डोसे बनवायला घेऊयात। त्यासाठी इथे बघा मी एक छोट्या आकाराचं पॅन गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे। यामध्ये 1 चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे। इथे तुम्ही लहान मोठ्या कोणत्याही आकाराचे डोसे किंवा धिरडे बनवून घेऊ शकता। तर हे बघा पॅनमध्ये मी 1 चमचाभर तेल घातलं, पॅनमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं। त्यानंतर 1 पळीभर बॅटर आपल्याला पॅनमध्ये घालायचं आहे आणि एकसारखं असं ते पॅनमध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। बॅटर पॅनमध्ये घातल्याबरोबरच बघा लगेचच याला आहे ना छान अशी जाळी सुटायला लागलेली आहे। गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवरती याला आपल्याला आहे ना 2-3 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा मी यावरचं आहे ना झाकण काढलंय आणि त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याच्या कडा छान अशा खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत आणि याला आहे ना वरच्या बाजूने भाजण्याकरता सुद्धा मी पलटी करून घेतलेला आहे। आता थोडंसं कडेने तेल सोडून घ्यायचं, म्हणजे मग आपला डोसा किंवा धिरडं छान असं या बाजूने सुद्धा मस्त भाजलं जाईल। तर हे बघा दोन्ही बाजूंनी धिरडं मी मस्त असं खरपूस भाजून घेतलेलं आहे। छान असं हे तांबूस रंगावरती खरपूस भाजून घ्यायचं। मस्त असं कुरकुरीत झाल्यानंतर आहे ना याला आपल्याला पॅनमधून बाजूला काढून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता छान असं सोनेरी रंगावरती मस्त असं हे आपलं धिरडं भाजून झालेलं आहे। आता शिल्लक राहिलेल्या बॅटरचे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने धिरडे तयार करून घ्यायचे। चमचाभर तेल पॅनमध्ये घालायचं, त्यानंतर 1 पळीभर बॅटर पॅनमध्ये घालून व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि त्यानंतर यावर झाकण ठेवून मध्यम गॅसवरती याला शिजवून घ्यायचं। दोन्ही बाजूंनी उलटपालट करत मस्त असं सोनेरी रंगावरती छान खरपूस भाजून घ्यायचं। मध्यम गॅसवरती हे चांगलं भाजून झालं की त्यानंतर याला आहे ना आपल्याला बाजूला काढून घ्यायचं। तर हे बघा अशा पद्धतीने इथे ही उपवासाची सगळी धिरडी किंवा तुम्ही याला डोसा सुद्धा म्हणू शकता आपली इथे तयार करून झालेले आहेत। मस्त वरून कुरकुरीत आणि आतून
छान मऊसूत असा हा पदार्थ आपला बनून तयार होतो। तुम्ही याला आहे ना दह्यासोबत खा, एखाद्या चटणीसोबत खा, खायला खूप छान लागतात। किंवा तुम्ही नुसतेच गरमागरम हे धिरडे किंवा डोसे खाल्ले ना तरीसुद्धा चवीला अतिशय छान लागतात। एकदा नक्की करून बघा। आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।